त्यामुळे हे नोटीस पाठवण्यात आली। बिनशर्त माफी मागा नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरं जायचा इशारा या नोटिशीतून देण्यात आला। भगवा दहशतवाद नाही तर हिंदुत्ववादी किंवा सनातनी दहशतवाद म्हणा असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं। पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले होते पाहूया। आता भगवा शब्द कृपा करून मी नम्र विनंती करतो वापरू नका। भगवा शब्दासंबंध महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेकरता पवित्र शब्द आहे। हा शिवछत्रपतींच्या ध्वजाचा रंग आहे। तो कृपा करून या आतंकवादाला रंगाशी जोडू नका। मी माझ्या काँग्रेसच्या सहकार्याने विनंती करतो, तुम्हाला म्हणायचं असेल तर सनातनी आतंकवाद म्हणा, हिंदुत्ववादी आतंकवाद म्हणा, पण रंग देऊ नका त्याला, कारण रंग आमच्याकरता महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाकरता पवित्र रंग आहे। शरद पवार पूर्णपणे भाजपचे हस्तक आहेत असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला। देशाच्या राजकारणात 15 दिवसात मोठे बदल